जादूटोना स्वप्नीला आणि मी आत्ताच हात लावला जस्ट. काही नाही होत, असू द्या. आम्हाला माहीत नव्हतं तिथं काय. तो झेंडा ठेवलाच त्या कारणासाठी की कोणी हात लावा. हां. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण. मी आहे ओम आणि तुम्ही बघताय MS20 ब्लॉगर चॅनल. आणि ते पण खूप दिवसानंतर, कारण 1 महिनाभर ते आज उद्या करू म्हणून ते सुटतच गेलं. जे सुटलं ते आता 1 महिन्यानंतर बनवतो आहे ब्लॉग. अँड मी मध्ये पार्ट टाईम जॉबला पण जायला लागलो सो तेव्हा पण मला टाईम नव्हता. सो आता मी रिझाईन केलं आहे. अँड आता सध्या मला कॉलेज ते बघायचं आहे, सो त्याच्यामुळे मी रिझाईन केलं. अँड आम्ही आता सध्या आलेलो आहे बागेत खूप दिवसानंतर. ऑलमोस्ट 1 महिना झालाच असेल आम्हाला. 1-1.5 महिना आहे ना. 1.5 महिना झाला की जास्त. 1.5-2 महिने होता. 1.5-2 महिने. लास्ट टाइम तो ब्लॉग बनवला होता म्हणून बागेत आलो होतो तेव्हा. एकच झालं. हे बघा, तेव्हा ते भगवा झेंडा कोणतरी खाली फेकला. झेंडा आहे तो. झेंडा आहे का कपडा काय झेंडा आहे, पण भगवा आहे ना. ए अरे, केला रे क्लिअर कट्टा. ते भगवा उचल पहिले. चल पण नाही ती झेंडा आहे तो. नाही रे, दलिंदर काटते राहते. सकाळी तर ठेवेलच होत नाही तिडं. ते पाय तुझ्या खाली अरे बाजूला जा तिडून. जादूटोना स्वप्नीला आणि मी आत्ताच हात लावला जस्ट. काही नाही होत, असू द्या. आम्हाला माहीत नव्हतं तिथं काय. बाकी तर आम्ही गेलो होतो तिथं. तो जो भगवा झेंडा होता तो. बरं 1 मिनिट. तर आमचं इंटेन्शन फक्त एवढंच होता की तिथं भगवा झेंडा खाली होता, पडलेलाच होता. आम्हाला तो उद्याच उचलायचा होता की कारण आम्हाला वाटलं कोणी तिथे टाकलाय, फेकलाय. सो आम्ही त्याच इंटेन्शनने उचलायला गेलो. बट ते कोणी ह्या कारणामुळे टाकलं होतं की तिथे कोणी जादूटोना केलेला होता खाली. तुम्हाला आता जस्ट दाखवलंय. कोणी हात लावत नाही. तो झेंडा ठेवलाच त्या कारणासाठी की कोणी हात लावा. बाकी आमचं काही इंटेन्शन नव्हतं तसं. असू द्या, काही होणार नाही. सध्या आम्ही आलेलो आहे डोंगर साईडच्या एरियात. कट्टा आमच्या इथे असं म्हणतात हिमायतबागमध्ये. सो आम्ही त्या साईडला आलेलो आहे सध्या. अँड जायचं डोंगरावर. कुठं बसायचं आता ना बसायचं नाही. आता डायरेक्ट कुठे जाऊ, बागेत बसून. चल ना इकडं कुठं तरी बसून. तिकडं इकडे बसायची जागा नाही. हो करायचं. कुछ तो करेंगे गाइस. कुछ तो उसके साथ तो पानी करना पडेगा अब. घर को बोल. तो तिकडे मागं जर दिसत असेल तुम्हाला, पण काय करा त्यांचं द्यायचं नाही घरी. नाही काल थोड्या वेळ घरी चालला आता मारुती मंदिरकडे जायचं ना आपल्याला. तसंच बाकी त्याला आता 2-3 फोन व्हिडिओ करून त्याच्या, मग त्याला पाठव घरी. स्वप्नीलच्या घरात आता सध्या अर्जंट फोन आलेला आहे. म्हणजे आम्ही आता डिसाईड केलं की आपण मारुती मंदिरात जाऊ. मारुती मंदिर पडतं अपोजिट डायरेक्शनला. अँड तो बघा मागून कसं येतं. आपण त्याला लवकर घरी पाठवणारच नाही. लवकर घरी पाठवायचं नाही फक्त त्याला. लवकर घरी जाऊन द्यायचं नाही स्वप्नील. इतना कर पाएंगे ना उसने सोची भी ना होंगी. तर आम्ही आता सध्या चाललो आहे घरी नाही. आता सध्या आम्ही जाऊ मारुतीच्या मंदिरात. कारण ते आम्ही तिथं जादूटोना झालेला होता. सो आम्ही तिथं हात घातला. त्यामुळे मारुती मंदिरात जाऊन येऊ. स्वप्नील चल ना पटपट. तू टाईमपास करू. तर तिकडे जाऊन थोडा वेळ बसू. हनुमान चालीसा लावू. अँड तिथं थोडा वेळ बसून राहू. मग अरे ह्याला तर काम आहे. तिथं चला तरी लवकर नाही. आपण नंतर का बरं मंदिरात नंतर जाऊ. आपण लई अर्जंट बोलवलं. अरे पागल आहे कर तू स्वप्नील. आपण तिथे एवढं तुला समजते ना, आपण तिथे एवढं हात ते लावलंय.
2 मिनिटात बाहेर मग दर्शन म्हणजे मधून जाऊन दर्शन. अरे तू नाही अरे ते हनुमान चालीसा वाचत काय झालं कुठं बोलल तुला ते अरे ओम भावा जडण करू नका. नाव घेतलेलं आहे आता अरे नाव घेतलं आताच वाचायचं आज थोडी नाव घेतलं वाचून नाही त्याच म्हणतो, बागेत तू म्हणे वाचून फक्त बागेत म्हणलं प्रश्न संपला ना. हा तुझं येडं. म्हणून मला त्याने घेतलं होतं ना तू अरे वाच ना, हे तू बघ, वाच. ऐक ऐक दोघं म्हणला तू मी नाही म्हणली. ए अरे मी म्हणलोय बाबा हनुमान चालीसा वाचू ब्लॉग दाखवू का तुला मग मी नाही म्हणतोय का तू नाही म्हटला म्हणून. काय मग आता हा काय म्हटला की हा असं कधी बोलला की तिथलं दोघं नाही वाचायचं. म्हटलं मी दोघांचं नाही अरे बोलला. ए, जाय भाई तू नको वाचू इथूनच चाललाय येऊ नक्की इथूनच चाललाय अरे 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 चालला आद्या मला ढकलू राहिले हो आद्या आधे माहिती कोणी चकतो अरे बरोबर आहे ना तुम्ही पडा काही पाय पोर तर मित्रांनो आम्ही आता सध्या आलेलो आहे 5 रुपये किलो नाही. श्री हनुमान मंदिर अँड मी आणि आदित्य इथं बसतोय बाकी स्वप्नील तू बघून घे तुला काय करायचंय अरे अरे जय बजरंगबली अरे स्वप्नील तू त्या साईडचं वाचलं नाही वाचायला पाहिजे होतं यार त्यांनी ते खरंच ना खरं तुम्ही कडू वाचतोय. काय मी आम्ही नाही वाचलं वाचलं अरे वाचलं रे बाबा अहो, 2 मिनिटात वाचणार. पाय मग अरे हायच केवढं बाबा ते या साईडचं बघ आणि त्या साईडचं बघ याला खोटेच वाटतं यार हा ना ते असू द्या आता काय आपण त्या बी मंदिरात जायला पाहिजे यार बागेत. बाकी मित्रांनो आम्ही आता चाललो आहे घरी वापस कारण स्वप्नीलला खूप फोन आले होते तेव्हा पॉसिबल नाही झालं कारण हनुमान चालीसा होतं मला पण आले त्याच्या घरून परत पियुषला पण फोन आला होता सो आम्ही आता चाललो आहे अर्जंट घरी आणि करूया ब्लॉग त्याचे आय होप सो ऑल यू गाईज एन्जॉयड माय ब्लॉग इफ यू गाईज एन्जॉयड देन प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड ऑल्सो सबस्क्राईब टू माय चॅनल बाय बाय क्या बोलते भैया बोलो ये भैया मिले थे हमें बाग में एंड आम तोड़े आए आम मत तोड़ वो बोलेंगे कौन वो उधर वो बोलते हैं अरे कहाँ देख रहे हो हाँ फिर भी आया आया चलो ठीक है भाई हाँ तो करो यार ब्लॉग लेते हैं बाय बाय